हे मंडळी नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारी अशी आळूची वडी. तर बघा मी पानं धुवून आणि व्यवस्थित असे देठा आता आपण याचे काढून घेऊया. खूप मोठे साईजचे हे पानं होते, त्याच्यामुळे मी 6 ते 7च पानं घेतलेले आहेत. याचा असा एकावर एक ठेवून असा रोल करून आणि आपल्याला बारीक चिरून घ्यायचे. तर मी बारीक चिरून घेते. याप्रमाणे पूर्ण रोल करून एकदाच असे चिरून घ्यायचे बारीक असे. ही एकदम झटपट होणारी अशी आळूची वडी आहे. जेव्हा तुम्हाला वेळ कमी असेल आणि आळूची वडी बनवायची असेल तर ही झटपट अशी आळू वडी तुम्ही बनवून आणि खाऊ शकतात. अतिशय टेस्टी अशी लागते. तर नक्की तुम्ही घरी ट्राय करून बघा. तर आपली झालेली आहे चिरून आळूची पानं. तर मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते हे सगळं. आणि आपल्याला लसूण, मिरची आणि आलं आणि याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालून याचं वाटण बनवायचं आहे. आणि हे धने, जिरा, ओवा आणि लसणाचं जाड भरड केलेली आहे मी मिक्सरमध्ये. तर हे बघा वाटण बनवून घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी टाकून. आता हे वाटण आपण या आळूच्या पानांमध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे. तर पहिले मी हे धने, जिरा, ओवा जे भरड आहे ती भरड घालून घेते 4 ते 5 चमचे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि लिंबू नव्हते म्हणून मी आज दही घातलेलं आहे. दही घातल्यानंतर अतिशय टेस्टी अशी लागते ही वडी. एकदा तुम्ही दही घालून वडी बनवून बघा, अतिशय छान लागते. आता आपल्याला याच्यामध्ये 2 वाटी बेसन ऍड करायचं आहे. आणि अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे. तांदळाचं पीठ याच्यासाठी की याच्याने कुरकुरीतपणा येतो. आपण सोडा नाही घालत आहोत, त्याच्या बदले आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि याला व्यवस्थित असं कालवून घ्यायचं आहे. पाणी जर लागलं तुम्हाला तर पाणी घाला, नाहीतर वाटणच्या याच्यामध्ये असंच कालवलं जातं. अजून मी अर्धी वाटी ऍड करते पीठ. मला थोडंसं पातळ वाटत होतं, त्यामुळे मी अजून अर्धी वाटी टाकली. आणि हे याप्रमाणे असं पीठ मळून घ्यायचं आहे. मी आता कुकरचं भांडं घेते. मी कुकरच्या भांड्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण बॅटर व्यवस्थित हाताच्या साहाय्याने असे नीट पसरवून घ्यायचं आहे. तर मी व्यवस्थित हाताने याला पसरवून घेते. नीट दाबून घ्यायचं याला आणि पसरवून घ्यायचं. आणि याला आपल्याला कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित शिजून जाईल. मी कुकरमध्ये पाणी टाकून जाळी ठेवते आणि त्याच्यावरती आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे. नक्की एकदा करून बघा तुम्ही. आपण पारंपरिक रेसिपी तर आपण बघितलेलीच आहे, मी मागे व्हिडिओ टाकला होता. पण ही झटपट होणारी अशी आळूची वडी आहे आणि कमी साहित्यात होणारी आहे. तर बघा झालेली आपली वाफून वडी. वरती भांड्यामध्ये थोडंसं पाणी दिसेल तुम्हाला, तर काही घाबरण्याचे कारण नाही. ते कुकरमध्ये आपण वाफवायला ठेवलं होतं, त्यामुळे वरती पाणी जमा होऊन जातं वाफेचं. तर व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे. तर भांड्याला आपण टॅप करून आपण अशी आल्लार अशी काढून घेऊया. त्याच्या आधी मी चाकूच्या साह्याने त्याच्या कडा सोडवून घेतल्या होत्या. तर आता आपण याला कट करून घेऊया. तुम्हाला ज्या साईजची हवी त्या साईजची तुम्ही कट करून घ्या. मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे. तर दाखवते मी तुम्हाला. याप्रमाणे सगळ्या वड्या अशा कट करून घ्यायच्या. बघा किती मस्त अशी आतपर्यंत अशी शिजलेली आहे. तर आता आपण तळून घेऊया, त्यांना डीप फ्राय करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही शॅलो फ्राय करा किंवा लसूण, जिरे, राईची फोडणी करून त्याच्यामध्ये या वड्या परतवून खा, त्या पण खूप छान लागतात. तर आज आपण डीप फ्राय करणार आहोत. तर बघा याप्रमाणे एकदम खुसखुशीत अशी तळली जाते आणि कुरकुरीत लागते खातानाही. तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि खाल्ल्यानंतर मग मला सांगा. अतिशय टेस्टी अशी लागते, कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये झटपट होणारी अशी आळू वडी. तर नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर माझी रेसिपी आजची जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा किती छान अशी आपली तळली गेलेली आहे. बघा याप्रमाणे व्यवस्थित असं तेल पण पित नाही. आपण सोडा नाही घातलेला आहे, त्याच्यामुळे अजिबात तेलकट अशी होत नाही. तांदळाचं पीठ घातलं की मग तेलकट नाही होत. सोडा घातल्यानंतर थोडीशी ती तेल पिते, त्याच्यामुळे जास्त तेलकट दिसते. तर झालेली आपली वडी. धन्यवाद.